तर तिकडे बीडमध्ये जरांगेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे। स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आता मैदानात उतरले। तर मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये ही बैठक पार पडली। ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी ही बैठक पार पडली। तर ही थेट दृश्य आपण त्या ठिकाणाची पाहतोय। जरांगेंच्या उपस्थितीत बीडमध्ये ही बैठक होती। आम्हाला न्याय पाहिजे। मी म्हणून त्यांना एवढीच विनंती करते की मला न्याय द्या, कारण मी न्यायाची भिकारी आहे। मी हात पसरते, माझ्यावर अन्याय झालाय। मी न्याय मागायला कुठेही जाऊ शकत नाही, कारण मोठे मोठे म्हणणारे आहेत ते न्याय देऊ शकत नाहीये। त्यांनी आजपर्यंत आमच्या वरंड्याला, आमच्या उमऱ्याला पायही लावलेला नाहीये, येऊन विचारलेलं नाही। तर या संदर्भात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। आता ज्ञानेश्वरी ताई माझ्या बरोबर आहेत। ताई, काय सांगता येईल, मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेऊन आलात, काय सांगता येईल, काय काय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, काय सांगता येईल? म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, ह्याचा पारदर्शकपणे तपास केला जाईल। आणि त्यांनी स्वतः मी जे अधिकारी म्हणलं होतं की पंकज कुमावत सर, साबळे सर आणि सपकाळ सर या तिघांची नियुक्ती मला SIT मध्ये पाहिजे, कारण सपकाळ सर आणि संतोष साबळे सरांनी तत्कालीन तपास केलेला होता। ते आरोपींच्या पुरेपूर जवळ गेले होते। मग त्यांच्या पंकज साहेबांच्या नेतृत्वाखाली ते आरोपींना तत्काळ अटक करतील आणि आमच्या परिवाराला न्याय देतील असं मला वाटलं, म्हणून मी त्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री साहेबांकडून नियुक्ती करून घेतली आहे। विशेष म्हणजे जरांगे पाटील देखील तुमच्या मदतीसाठी आलेले आहेत, तुमची भेट देखील झाली होती आणि त्यानंतर पुन्हा आज व्यापक स्वरूपाची या ठिकाणी बैठक देखील होती, काय वाटतं नेमकं? एवढं की दादा, जे समाजसुधारक आहेत ते त्यांच्या समाजासाठी तर देवच आहेत आणि गोरगरीब जनतेसाठी, म्हणजे असं जातीपातीसाठी नाही, फक्त गोरगरिबासाठी ते देव बनलेले आहेत। तर मग आपण माझ्यासाठी तर ते देव होऊन आले, कारण त्यांनी मी म्हणल्याच्या नंतर लगेच मुख्यमंत्री साहेबांची भेट घडवून आणली। पुन्हा आज व्यापक बैठक ठेवली आहे, त्यांचा वाढदिवस असताना त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बैठक ठेवली आहे। यातच म्हणजे मला आता आरोपी आणि मला न्याय भेटेल यात हे मला नक्कीच माहिती आहे। त्यामुळे आता आज या बैठकीमध्ये या प्रकरणात नेमका काय होतंय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।